नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण 24 तासा अगोदर आपण इथं मक्याची लागवड केलेली आहे शून्य मशागत तंत्रज्ञानाने। त्यानंतर आपण स्प्रिंकलरनं पाणी करून 24 तासाच्या आत आपण आज तणनाशकाची फवारणी करत आहोत। ग्लायकोसेट आणि पेंडामिथिलिन कशा प्रकारे औषधीचं मिश्रण करून 100% रिझल्ट मिळेल याच्यासाठी आपण प्रयोग चालू आहे। बघा शेतकरी मित्रांनो, हा आपला 200 लिटरचा ड्रम आहे। स्वच्छ पाण्याने आपण भरून घेतला आहे। याच्यात कोणतंच मातीचं कण पडला नाही पाहिजे याची दक्षता घेतलेली आहे। तसेच बाल्टी सुद्धा आपण धुवून घेतलेली आहे। ह्या पहिल्या बाल्टीत आपण 50 ml 500 ml ग्लायकोसेट 5 पंपासाठी औषधी तयार केलेली आहे। मग बाकीचं पाणी घेतलेलं आहे। हे जे बाल्टीमध्ये दिसत आहे 250 ml चं बॉटल, त्या फुल बॉटलची मापाने 5 मापाचं औषधी तयार केलेली आहे 5 पंपाचं। आणि दुसऱ्या बकेटमध्ये आपण पेंडामिथिलिन या औषधी तयार करून राहिलो आहोत। बघा शेतकरी मित्रांनो, पेंडामिथिलिन हा लवकर घुलनशील द्रव्य नसल्यामुळे आपण इथं पाण्याचं प्रमाण जास्त घेऊ। मापामध्ये आपण 5 पंपाले 5 लिटर द्रावणाचं मिश्रण तयार करत आहोत। 1 लिटरचं डबा घेतो आपण। त्या डब्यामध्ये 5 पंपाचं पेंडामिथिलिन घेत आहोत। माप मोज ना, 500 टाक ना। तू कसं रे टाक, तू विसरले वाणी हा करत आहे। पाच पंपाची औषधी आपण ह्या 1 लिटरच्या बॉटलमध्ये घेत आहोत। बघा शेतकरी मित्रांनो, पेंडामिथिलिन आपण औषधी आणि पाण्याचं मिश्रण 1 लिटर टाकत आहोत। टाकून येतो। हे 2 लिटर, हे 3 लिटर, चार लिटर, 5 लिटर, असे ग्लायकोसेट आणि पेंडामिथिलिनचे द्रावण तयार केले आहे। 5 पंपाचं औषधी तयार केलेली आहे। पहिले आपण फवारणी पंपामध्ये बुडाले थोडंसं पाणी घेऊ। आपण पंपामध्ये पहिलं 2 लिटर पाणी टाकू पहिलं बुडामध्ये। बुडाले पहिलं पाणी टाकलं। त्यानंतर आपण जे द्रावण तयार केलं ग्लायकोसेटचे, त्याचा 1 माप द्रावण टाकू पहिलं। पेंडामिथिलिन सुद्धा आपण जे 5 लिटर द्रावण तयार केलं होतं त्याच्यातलं 1 लिटर द्रावण टाकलं आपण। त्यानंतर आपण स्वच्छ पाणी
पंपामध्ये पूर्णपणे भरून घेऊ आपण. असे द्रावण तयार केल्यास 100% दोन्ही द्रावणाचे कार्य पूर्ण होते आणि पाण्यामध्ये पद्धतशीर घुलते. पेंडामेथिलिन हा द्रावण पाण्यामध्ये लवकर घुलत नाही. त्याकरिता आपण पाण्यामध्ये बाल्टीमध्ये वेगळं द्रावण तयार केलं आहे. 5 पंपाले 5 माप तयार केलेले आहे आपण. पंपामध्ये पाणी भरणं झालेलं आहे. बघा शेतकरी मित्रांनो, फवारणी चालू आहे. फवारणी करताना बघा, प्रॅक्टिकली फवारणी करताना ज्या सारणीत आपण फवारणी करतो त्या सारणीमध्ये चालायचं नाही. महत्त्वाचे जे खुली सारणी राहते बिना फवारणी, त्या सारणीच्या चालायचं आणि दुसऱ्या सारणीत फवारणी करत जायचं. ज्या ठिकाणी आपण फवारणी केली त्या फवारणीवर यायचं नाही.